पैठणला मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला। येथील अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवकाध्यक्ष आतिश गायकवाड यांच्यावर काल मध्यरात्री जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे। दरम्यान पैठण पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे। या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय नागरिकांची बैठक घेऊन उपचारासाठी आर्थिक मदत गोळा करण्यात सुरुवात केली आहे। 27 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास आतिश गायकवाड हे हुतात्मा स्मारक मार्गावरून दुचाकीवरून घराकडे निघाले होते। यावेळी समोरून आलेल्या 5 ते 6 जणांनी त्यांच्यावर लाठ्या काठ्या व लोखंडी रॉडने हल्ला चढवला। यात आतिश गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून आजूबाजूच्या लोकांनी त्यांना शहरातील खासगी दवाखान्यात दाखल केले। प्रकृती गंभीर असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले। तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर आज पैठण येथील सर्वपक्षीय सर्वधर्मीय व सामाजिक संघटनांनी बैठक आयोजित केली होती। छत्रपती संभाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळा परिसरात झालेल्या या बैठकीत जवळपास 2000 कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी खासगी दवाखान्यात उपचारार्थ किमान 12 लाख रुपये खर्च असल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांनी आर्थिक मदत गोळा करण्यास सुरुवात केली आहे। तसेच हल्लेखोरांना त्वरित अटक करण्यात यावी। पैठण शहरात प्रथमच असा प्रकार घडला असल्याने समाज कंटकांना झरप बसेल अशी कार्यवाही करावी अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली। आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी मी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी व वृत्तनिवेदक विजय शिवगे।